हेलो, स्कोरर कर अश्विन पाटील येत आहेत स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्कवरती जोगेंद्र कोहली. इथं मात्र मोठा फटका. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. उपस्थित हमारे अमरनगर की एक डैशिंग पर्सनालिटी गालिब नकवा साहब को मोमेंटम देकर उनकी तशरीफ आवरी पर उनका स्वागत किया जाए, जिन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ हमारे मंच की शोभा बढ़ाने के लिए यहाँ उपस्थित हुए. उनका हम हार्दिक स्वागत करते हैं इस मंच की जानिब से. चलते हैं लाइव कमेंट्री की जानिब. देखिए 2 गेंदें हो चुकी हैं और 2 गेंदों पर खूबसूरत तरीके से स्कोर्स को जनरेट किया. इस बार रिवर्स खेलने का प्रयास यहाँ पर, और गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बिल्कुल बाजू से होती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई. कोई रन नहीं यहाँ पर. अच्छी वापसी गेंदबाज की. देखिए 5 रन हो चुके हैं और कोई सफलता प्राप्त नहीं की है गेंदबाज ने अभी तक. क्या कहेंगे किरण सर इस गेंदबाजी के बारे में? सर सुंदर गोलंदाजी चालू आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळता येते गोलंदाज आणि सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू आणि फक्त दिशा दिलेली आहे. व्ही शेप मध्ये चेंडू चाललाय, आलाय भाकरी, चौकार. डीजे थैंक यू. खूबसूरत तरीके से खेला गया ये शॉट. बिल्कुल देखा कि कवर पॉइंट की रीजन में कोई फील्डर तैनात नहीं है, सिर्फ गेंद को अपने बल्ले पर आने दिया, फ्रंट फुट पर आकर बल्ले का फेस खोला और गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए. इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. ओ फुल रन डिलीवरी यहाँ पर बिल्कुल ऑफ स्टंप के बगल से होती हुई विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद. कोई रन नहीं यहाँ पर. डॉट बॉल के साथ वापसी की है गेंदबाज ने. अगर हम स्कोर कार्ड पर नजर दौड़ाएं तो 9 रन हो चुके हैं इस वक्त और कोई सफलता यहां पर प्राप्त नहीं की. तो बिल्कुल नपीतुली गेंदबाजी. और अगर बल्लेबाजी की भी बात की जाए तो बिल्कुल सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए ये दोनों ही सलामी बल्लेबाज. इस बार अच्छी गेंद, लेट कट करने का प्रयास था इससे पहले कि गेंद बल्ले को छूता. गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. ओवर की समाप्ति यहां पर पहली ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. आफ्टर 1 ओवर 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. 1 षटक्यानंतर धावफलक्यावर धावांची संख्या झाली आहे 9 रन बिनगडी बाद. भाई से गुजारिश करूंगा कि गालिब नकवा साहब को मोमेंटम देकर उनका स्वागत किया जाए, उनका सम्मान किया जाए. खूबसूरत तरीके से इस इवेंट की जो शुरुआत हुई है, आए हुए सभी गेस्ट्स को एक बहुत ही प्यारा सा बुके, कोली पद्धति के हिसाब से एक खूबसूरत सी कोली कैप और एक बहुत ही प्यारी सी ट्रॉफी देकर उनकी इज्जत अफजाई की जा रही है, उनका मोमेंटम किया जा रहा है. सो हार्डली कॉन्ग्रेचुलेशन मिस्टर गालिब नकवा. और मैं सभी आए हुए मंच पर उपस्थित सभी लोगों से गुजारिश करूंगा कि जोरदार तालियों से हमारे इस मेहमान का स्वागत किया जाए. चलते हैं लाइव कमेंट्री की जानिब. आने वाला अगला गेंदबाज वंजीत. गेंदबाजी मार्क पर. छोटे कद का ये गेंदबाज, बहुत ही शॉर्ट रन अप, लेकिन गेंदबाजी में क्या ये ऐसा कमाल दिखा पाएगा जिसकी अपेक्षा करता है इनका कप्तान. गेंदबाजी मार्क पर. साइड आर्म एक्शन, लेट कट कर दिया है. गली रीजन से गेंद धीरे धीरे सीमा रेखा के करीब जाती हुई आया है. 4 रनों के लिए चौकार.
किरण सर, जिस तरह से ये स्ट्रोक लगाया था, बॉल को पूरी तरह से गुडलैंड पर भांप लिया था कि बॉल गुडलैंड पर पिच होकर स्लो गति से आ रही है, साइड एक्शन से ये गेंद आई, बल्ले का फेस खोला, लेट कट कर दिया, गेंद निकल गई गली रीजन से सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए क्या कहेंगे इनकी बल्लेबाजी के बारे में आप? सबसे पहिले मी जी गोलंदाजाची शैली आहे ती आठवण देते आम्हाला श्रीलंकाचा लसित मलिंगा, ज्याप्रमाणे सायडम गोलंदाजी करतोय आणि तशाच प्रकारे मात्र गोलंदाजी चालू आहे, तेच म्हणजे रणजित. इथं मात्र बॅटची कड आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. सुंदर गोलंदाजी सिराज सर, पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि तदनंतर दुसरा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी सर, एक तेरी तो एक मेरी, जशात तसे उत्तर देत असताना हा गोलंदाज रणजित कोहली पहा, त्यांचा सायडम ॲक्शन आहे यांची गोलंदाजीची. सुरेख असा गोलंदाज, शॉर्ट रनअप. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, पंचांनी ते हेरलं आणि एक अवांतर चेंडू आणि एक अवांतर धाव. यस सर, व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या साह्याने मात्र धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. सिराज सर, इथं मात्र थोडासा दिशा आणि नियंत्रण मात्र घालवली या गोलंदाजांनी, काय म्हणाल सर? जो बिल्कुल फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज गेंद को समझ ही नहीं पाए और बड़े हिट का प्रयास किया था, लेकिन लेग स्टंप के बिल्कुल बाहर होने की वजह से गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. बहरहाल लेकिन एक्स्ट्रा के रूप में 1 रन मिला और बाई के रूप में स्कोर जुड़ता हुआ 15 रन. इनसाइड आउट जाकर खेला है, घुटना टेक, तमाशा देख, षटकार. बाबा 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 बाबा, कौरा मोठा छक्का. अश्विन पाटील काय सुरेख फलंदाजी करतायत. रडारमध्ये चेंडू होता सर आणि खडे खडे मात्र चेंडूला भिरकावून दिला सीमारेषा पार. काय म्हणाल सर या स्ट्रोक बद्दल? जो बिल्कुल बहुत उम्दा तरीके से खेला गया ये स्ट्रोक, अपने पैर को बाहर निकाला और बॉल की गति को पहले ही भांप लिया था बल्लेबाज अश्विन ने, और खूबसूरत तरीके से मिड विकेट रीजन और डीप स्क्वायर लेग रीजन के बीच में खेला गया ये शॉट सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद 6 रन के लिए, और इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. कहीं ना कहीं शुरुआत बहुत अच्छी हुई है यहाँ पर बल्लेबाजी साइड की बॉस फाइटर्स के नाम से ये टीम यहाँ पर खेलती हुई, और कहते हैं ना किरण सर की शुरुआत अच्छी, अंत अच्छा होगा. यकीनन अगर आप समझदारी के साथ, सूझबूझ के साथ बल्लेबाजी करेंगे और अपनी टीम को एक सम्मानजनक स्कोर तक पहुंचाएंगे तो आपके गेंदबाजों को काफी एडवांटेज हासिल होगा यहां पर गेंदबाजी करने में. नक्कीच सर, काय सुरेख फलंदाजी करतायत. अजूनही एकही विकेट मात्र त्या संघाचा पडलेला नाही आणि सुरेख फलंदाजी मग सागर असतील, अश्विन असतील, अश्विनने ठोकलेला तो नेत्रदीपक षटकार. चला, विनंती असेल दोन्ही संघांना, आपण बघतायत कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2021, सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल, सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत असेल. एक भव्य अशी नाईट स्पर्धा. सिराज सर, ट्रॉम्बेमध्ये आपण ट्रॉम्बे नगरीचा विचार केला तर आजपर्यंत एवढी मोठी स्पर्धा झाली नाही, काय म्हणाल सिराज सर? जी बिल्कुल किरण सर, मैं सहमत हूँ आपकी इस बात से. स्वर्गीय शरद कोहली स्मृति चषक के नाम से इस इवेंट को ऑर्गेनाइज किया गया है, खास करके पाटिल 11, आई गाँव देवी 11, जिनका बहुत बड़ा योगदान है इस इवेंट की कामयाबी के लिए. और आज का पहला ही दिन है, लेकिन इस पहले ही दिन में आप देखें कि ये जो मैदान जिस खूबसूरती के साथ सजाया गया है, काबिल तारीफ. इनकी मेहनत को सलाम, इनकी काविशों को सलाम है. बहुत ही उम्दा तरीके से इस इवेंट को सजाया है और आपके सामने ये इवेंट आज पूरी तरह से अपने रंग को बिखेरता हुआ ये खूबसूरत सा इवेंट. इसी दरमियान गेंदबाज अगली गेंद को लेकर तैयार, स्कोर कार्ड पर जा पहुंचा है. 21 रन, कोई नुकसान नहीं. यहां पर गेंदबाज जबरदस्त तरीके से गेंदबाजी कर रहा है, लेकिन एक गलती की जिसका खामियाजा स्कोर कार्ड पर हमें नजर आया. गेंद को लेकर तैयार,
साइड आर्म खेला है, बड़ा हिट लगाने का प्रयास, लेकिन गेंद बल्ले से दूर, विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, कोई रन नहीं। यहां पर डॉट बॉल के साथ वापसी की है गेंदबाज रंजीत ने। सागर और अश्विन पाटिल जो कि अब तक बहुत ही उम्दा तरीके से बल्लेबाजी करते हुए, लेकिन काफी हद तक कमबैक किया है यहां पर रंजीत ने। इसी दरमियान रंजीत छोटे कद का ये गेंदबाज अपनी गेंद को लेकर तैयार, साइड आर्म गुड पिच पर पिट किया और जबरदस्त तरीके से खेला है, लॉन्ग ऑफ रीजन, सीमा रेखा के बाहर, चार रनों के लिए चौकार। और यहां से हमारे इस इवेंट के मुख्य आयोजक महेश्वरी फालोड साहब तशरीफ ले जाते हुए हम बहुत बहुत सर के आभारी हैं। और इस बार अच्छी गेंद, यहां पर एक रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा और एक गेंद अभी भी शेष है। ओवर हो गया, 2 ओवर के खात्मे पे स्कोर जा पहुंचा है 26 रन। कोई सफलता यहां पर प्राप्त नहीं की है गेंदबाजी की टीम ने। महेश मूर्ति विकेट चटकाने का प्रयास किया था, लेकिन कोई सफलता नहीं प्राप्त कर पाए और 2 ओव्हर के खात्मे पे स्कोर जा पहुंचा आहे 26 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. 2 षटक्यानंतर धावफलक्यावर धावांची संख्या झाली आहे 26 रन बिनगडी बाद. सिराज सर, या स्पर्धेचा आपण विचार केला तर एक मोठी राशी मात्र देण्यात येईल. जो पहिला संघ जितेल त्याला 1,50,000 व भव्य चषक. सर, द्वितीय पारितोषिक असेल सर 75,000 व एक भव्य चषक आणि तृतीय पारितोषिक असेल 50,000 व भव्य चषक. आणि या स्पर्धेचा मालिकावीरचा विचार केला तर एक उत्कृष्ट दुचाकी वाहन, तदनंतर उत्कृष्ट गोलंदाजाला LCD TV, उत्कृष्ट फलंदाजाला LCD TV आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याला सुद्धा LCD TV. काय म्हणाल सर, एवढा मोठा पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहे? देखिए, जिसके नाम पर ये इवेंट रखा गया है वो भी इस गांव की एक बहुत बड़ी शख्सियत थी किरण सर, स्वर्गीय शरद कोहली, जिन्होंने ट्रॉम्बे कोहली गांव को पूरे महाराष्ट्र में एज अ क्रिकेट टीम जो रिप्रेजेंट किया है. ये बहुत ओहो, इस बार रिवर्स खेला है, गेंद जा रही है गली रीजन के बाहर, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. इस थैंक यू डीजे. पहले ही गेंद की लेंथ को नाप लिया था, ऑफ स्टंप के बाहर नजर आई, बल्ला घुमाया, रिवर्स शॉट खेल दिया, गेंद जा गई, चली गई सीमा रेखा के बाहर. 4 रन और इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. इसी दरमियान गेंदबाज अपनी अगली गेंद को लेकर तैयार, फुल टॉस बनाकर फ्लिक किया है, गेंद जा रही है, 1 बाउंस 2 बाउंस, या सीमा रेखा के करीब. क्या रोक पाएगा ये फील्डर इस गेंद को? यस, यहां पर रोक लिया, लेकिन तेजी के साथ 3 रन को प्राप्त किया है यहां पर इस सलामी जोड़ी ने. और इस 3 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 33 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. के स्ट्रोक के बारे में सिराज सर, इथं एकही विकेट अजून गारद करता आलेलं नाही संघाला आणि सुरेख फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडू टाकला तर त्याला सीमारेषा पार आणि चांगला चेंडू टाकला तर सन्मान. पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय पॉईंटच्या दिशेने मात्र, आणि धावसंख्या पोचते ती मात्र 34 धावा, 34 रन. सुंदर फलंदाजी करतात, तेच म्हणजे अश्विन. षटकार चौकार यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलेला आहे. अजून कुठलाही विकेट मात्र इथं प्राप्त करण्यात यश आलेलं नाही. तेच गोलंदाज जोगेंदर. ओ, पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दिशाहीन चेंडू होता, पंचांनी ते हेरलं आणि इथं मात्र वाईट चेंडू घोषित केला आहे. सिराज सर, इथं मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू होता, काय म्हणाल सर? जी बिल्कुल, ऑफ स्टंप के बाहर से ये गेंद चली गई. एक्स्ट्रा के रूप में 1 रन स्कोर कार्ड में और ऐड होता हुआ और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन. पटकी हुई गेंद बहुत ही उम्दा तरीके से फ्लिक करने का प्रयास था, कट किया, लेकिन यहाँ पर डबल माइंडेड स्ट्रोक हुआ ये
कि कहीं पे निगाहें लगाकर कहीं पे सडनली निशाना लगा दिया और गेंद चली गई। शॉट थर्ड मैन रीजन भाई, एक ही रन मिला यहाँ पर और फिर एक एक्स्ट्रा के रूप में भी एक रन आया और इस एक रन के 2 रन के साथ स्कोर आगे जा रहा है 37 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। और गेंदबाज जोगेंद्र कोहली प्रयास कर रहे हैं सटीक लेंथ और लाइन पर गेंदबाजी करने का, लेकिन अब तक कोई सफलता प्राप्त नहीं की। अगली गेंद उठाकर खेलने का प्रयास, लेकिन गेंद बल्ले से दूर, विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, कोई रन नहीं। यहां पर डॉट बॉल के साथ वापसी की है गेंदबाज जोगेंद्र कोहली ने। लेकिन मैं प्रशंसा करना चाहूंगा यहां पर इस सलामी जोड़ी की, जिस खूबसूरती के साथ अपने अनुभव को दर्शाते हुए ये सलामी जोड़ी की बल्लेबाज। नक्कीच सर, पुन्हा एकदा मोठा फटका, खेळाडू आहेत आणि सुंदर मात्र झेल टिपलाय आणि पहिला विकेट, पहिला हादरा बसतोय तोच म्हणजे बॉस मैदान। सिराज सर, आपण जेव्हा मंगेश सरांची इंटरव्ह्यू घेतली होती आपल्या SK क्रिकेट चॅनलवरती, त्यांनी शरदबद्दल असं सांगितलं होतं की तो असा एक खेळाडू होता, म्हणजे सकाळी 6 वाजता उठायचा आणि सर्व खेळाडूंच्या घरी जाऊन तो मात्र 11 खेळाडू जमा करायचा। जी बिल्कुल किरण सर, हमने काफ़ी छोटी ही उम्र में शरद कोहली को खेलते हुए देखा है। बहुत एक ऐसा क्रिकेट के प्रति उनका जुनून था, क्रिकेट के प्रति उनकी ऐसी मोहब्बत थी कि वो शख्सियत ऐसी थी कि किरण सर खेल के लिए वो कुछ भी करने को तैयार रहता था। और अक्सर सुबह सुबह उठकर वो अपने टीम के प्लेयर्स को जाकर उनके घरों से उठाना, अपनी प्लेइंग 11 बनाना, फिर लेकर मैदान में आना। हमने बॉक्स टाइप क्रिकेट में भी शरद कोहली को अच्छी बल्लेबाजी करते हुए देखा है और मार्शल और शरद की जोड़ी काफ़ी फेमस थी उस ज़माने में। बहुत ही उम्दा तरीके से ये जोड़ी बल्लेबाजी किया करती थी। जैसे कि अगर हम कहें कि हमारे भारतीय टीम में सचिन तेंदुलकर और सहवाग की जोड़ी जब सलामी के रूप बल्लेबाजी के रूप में आती थी, बिल्कुल उसी तरह मार्शल और शरद की जोड़ी को भी हमने खेलते हुए इस मैदान में और पूरे ट्रॉम्बे के क्षेत्र में उन्हें खेलते हुए हमने देखा है। नक्कीच सर, बरोबर सांगितलं तुम्ही। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चौथं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सुयश कोहली आणि त्याला सामोरले जातील फलंदाज सागर गायकवाड। सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेने मात्र टोलवलाय आणि सुंदर अशी फिल्डिंग मात्र करण्यात आलेली आणि चांगला थ्रो देखील या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला भेटलं आणि धावसंख्या पोस्थिती मात्र 38 धावा। चौथं षटक मार्गस्थ असताना सुंदर फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये। अश्विन मात्र डगआउटच्या दिशेने पोचले। पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, पायचीची अपील मात्र केली होती यष्टीरक्षकांनी, पण ती अपील मात्र पंचांनी फेटाळली आणि लेगबायच्या मदतीने मात्र 1 धाव आलेली आहे। सुरेख गोलंदाजी करतायत गोलंदाज सुयश कोहली। आपण बघतायत कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2021। पुन्हा एकदा पायचीची अपील आणि या टायमाला मात्र पंचांनी हेरलं आणि तो मात्र फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या दिशेने, कारण आपण झाला पायचीत। सिराज सर, काय सुंदर चेंडू हाताळला होता। डायरेक्ट चेंडू मात्र त्यांनी यॉर्कर पद्धतीचा टाकला आणि डायरेक्ट मात्र फलंदाजाच्या पायावरती आदळला आणि हेम्पननी ती हेरला आणि एलबीचा इशारा दिला आणि फलंदाज बाद। काय म्हणाल सर? जी बिल्कुल, विकेटों के करीब पैर था उनका और इससे पहले कि वो अपने कदमों को हरकत में लाते, गेंद उनके पैरों से टकराई और बिल्कुल प्लम्ब एलबी। हमने रिव्यू में भी यहाँ पर देखा कि बिल्कुल सटीक निशाने पर गेंद थी और अगर पैर नहीं होता तो यकीनन गेंद विकेटों से टकरा जाती और विकेट का पतन हुआ। 6 गेंदों में 7 रन स्कोर करने के बाद सागर आउट होकर डगआउट पर लौटते हुए। यहाँ पर गेंदबाजी मार्ग पर है शुएस, जिन्होंने अब पहली सफलता प्राप्त की है अपनी टीम के लिए और इसी के साथ स्कोर जाता हुआ 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। शुएस अगली गेंद लेके तैयार, बल्लेबाज प्रतीक। ओ जबरदस्त गेंद, यहां पर
खूबसूरत तरीके से ये गेंद विकेटों के ऊपर से होती हुई ये गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई लेग बाय के रूप में रन लेना चाहते थे, लेकिन पॉपिंग क्रीज के प्लेयर्स ने इस कॉल को नकार दिया और कोई रन नहीं यहाँ पर डॉट बॉल के साथ वापसी यहाँ पर। सुरेख गोलंदाजी करतायत सुयश कोहली, पुन्हा एकदा ब्लॉकरपदी तिचा चेंडू लॉंग ऑफ रिझनला खेळून काढलाय, सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव मात्र काढलेली आणि स्ट्राईक रोटेट झालेली आणि नौके फलंदाज मात्र खेळपट्टीवरती आले आहेत. फलंदाज प्रसाद गायकवाड. सुरेख गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये कुठलाही मोठा फटका अजून आलेला नाही. सिराज सर पूर्णपणे यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकतायत. सुरेख गोलंदाजी सुयश कोहली. ओ लो फुलटॉ चेंडू होता, कट केलाय पॉईंटच्या दिशेने आणि मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहा सिराज सर, आणि इथं मात्र खराबपैकी गॅदर करता आला नाही यष्टीरक्षकाला. आणि बघा बघता बघता एक नाही दोन नाही 3 धावाचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. काय म्हणाल सिराज सर? इसे कहते हैं आंखों ही आंखों में इशारा हो गया और बैठे बैठे 3 रन का सहारा हो गया और इस 3 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 4 ओवरों के खात्मे पे स्कोर जा पहुंचा है 43 रन 2 विकेटों के नुकसान पर. आफ्टर 4 ओवर्स 43 रन ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सिराज सर, एक असा दिग्गज खेळाडू जे लास्ट टाइम आपण गेलो होतो आपला SK क्रिकेट लवर चिंचपोकलीला, चंद्रकांत शिंदे ह्यांनी सुद्धा सरच खूप मोठी तारीफ केली होती. काय म्हणाल सर त्याच्याबद्दल? देखिए, एक लेजेंड जब अपने जूनियर की तारीफ करता है तो ये इस बात का प्रतीक होता है कि उस जूनियर के अंदर इतनी काबिलियत है, इतनी क्षमता है कि जिसने अपनी बेहतरीन बल्लेबाजी से, अपने मास्टरमाइंड से क्रिकेट के अंदर एक अहम भूमिका निभाई है और कहीं ना कहीं अपने नाम को शिखर के पायदान तक पहुंचाया है. इसीलिए अगर कोई सीनियर अपने जूनियर को याद करता है तो उस शख्स के अंदर उतनी काबिलियत होगी, तब जाकर कोई सीनियर अपने जूनियर को याद करता है. विनंती असेल सामना त्वरित चालू करावा, थोडासा स्पीडअप करावा, दोन्ही संघांना विनंती असेल. आणि 5वं षटक स्लॉग ओव्हर घेऊन येत आहेत गोलंदाज ऋतिक कोहली. धावसंख्या पोचलेली आहे ती 43 धावा, 43 रन. ऋतिक कोहली शॉर्ट पिचवरचा चेंडू इथं मात्र कट केला आहे, पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय, सीमा रेषा पार, चौकार. खराब चेंडू हाताला होता, अचूक टप्प्याचा चेंडू. सिराज सर, अचूक टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाने ते हेरलं. पहा काय दिशा मात्र त्यांनी निवडली, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथं नव्हता आणि चेंडू गेला 4 धावांसाठी. काय म्हणाल सर? बिल्कुल किरण सर, ये शॉट को देख के मुझे इंग्लैंड के एक बल्लेबाज ग्रैम हिक की याद आ गई. ग्रैम हिक जब डीप एक्स्ट्रा कवर रीजन हो या कवर पॉइंट रीजन हो, एक पैर को उठाकर इस तरह से कट किया करते थे कि उस शॉट्स को पकड़ना प्लेयर्स के लिए काफ़ी मुश्किल हुआ करता था. उस तरीके से खेला गया ये शॉट. इस शॉट के साथ स्कोर कार्ड पे एक बड़ी हेरफेर हुई है. 47 रन यहाँ पर हो चुके हैं. फुल एंड डिलीवरी उठा कर खेला है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन पर, लेकिन खूबसूरत फील्डिंग वहां पर, बेहतरीन कैच, अफलातून कैच कहेंगे इसे, और एक बहुत बड़ी विकेट का पतन यहां पर. सिराज सर, एक तेरी तो एक मेरी. पहा, चौकार आल्यानंतर मात्र विकेट सुद्धा घेतलेल्या, तेच म्हणजे ऋतिक कोहली. आणि नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवरती दाखल होत आहेत परम मात्रे. आणि इथं मात्र आता गरज असेल मोठ्या फटकांची, फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट आणि आठवण आली ग्लेन मॅक्सवेल. ज्याप्रमाणे रिव्हर्स शॉट खेळतात आणि यशस्वी फलंदाज म्हणजेच ग्लेन मॅक्सवेलची आठवण आली. काय म्हणाल सिराज सर? बहुत ही जबरदस्त स्ट्रोक यहाँ पर देखने को मिला. यहाँ बहुत ही उम्दा गली के ऊपर से खेला गया ये स्ट्रोक, गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. इस वक्त किरण, हेलो हेलो, इस वक्त 1100 से
के करीब तकरीबन दर्शक इस मैच को लाइव अपने घरों में टेलीकास्ट देख रहे हैं। और अगर हम ग्राउंड की बात करें तो अपनी जीती जागती आंखों से यहां पर गेंद आई है स्लॉट में, पार्क हुई पार्किंग लॉट में 6 रनों के लिए। देखिए फुल टॉस बनाकर खेला काउ कॉर्नर रीजन पर, फील्डर सिर्फ वहां दर्शक बना रह गया और दर्शक फील्डर बन गया क्योंकि गेंद बाउंड्री लाइन के बाहर थी। और स्कोर कार्ड पर एक बड़ा स्कोर अपडेट यहां पर इस 6 रन के साथ स्कोर बड़ी छलांग लगाता हुआ 57 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। आज तकरीबन 1200 लोग, मैं कह रहा था कि इस मैच का लाइव टेलीकास्ट देख रहे हैं। और अगर हम आज बात करें इस वक्त ग्राउंड पर, देखिए 12 बज चुके हैं और 12 बजे इस मैदान में तकरीबन 10,000 दर्शक इस मैच का लाइव आनंद लेते हुए, हमारे इस खूबसूरत इवेंट को अपनी लाइव आंखों से देखते हुए, बड़े हिट लगाने का प्रयास यहां पर ऑफ स्टंप के बिल्कुल करीब से गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, कोई रन नहीं, डॉट बॉल के साथ वापसी। इससे पहली गेंद में भले ही एक छक्का लगा था उनकी इस गेंद पर, लेकिन अच्छे तरीके से ये गेंद को उन्होंने फेंका और वापसी की है अपनी और अपनी टीम के लिए। इसी के साथ अब तक देखें, अगर हम आखिरी गेंद बची है इस इनिंग की, क्या होगा इस गेंद पर? बड़े हिट लगाने का प्रयास था, लॉन्ग ऑन पर खड़ा फील्डर, वन बाउंस गेंद हाथ में आई, इससे पहले कलेक्ट करते 2 रन तेजी के साथ चुरा लिया दोनों ही बल्लेबाज ने। और हल्का सा फॉर्म बॉल, ओ माय गॉड, दिस इज अनबिलीवेबल फील्डिंग। और देखते ही देखते 4 रन चुरा लिए और 5वें रन का प्रयास, लेकिन विकेट का पतन। बहरहाल यहां पर शुरुआत अच्छी थी, अंत भी अच्छा हुआ। वो कहते हैं कि अंत भला तो सब भला। और इसके साथ स्कोर आगे जाता हुआ 6 रन, 62 रन। लेजेंडचा सामना श्री दत्त भातान आणि धाकटी जुई No sé, un besito bien suavecito, bebé. Taqui, taqui. धावा झाल्यात, 62 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। धन्यवाद। 30 चेंडूमध्ये 62 धावांची आवश्यकता। महेश स्मृती मोह कोळीवाडा
या टीमला मॅच जिंकण्यासाठी असणार आहे बॉस फायटर ओवळे टीमच्या विरुद्ध. तर पाहूया बऱ्यापैकी धावसंख्या म्हणजे इकडनं फाईट होऊ शकते अशी मॅच पाहायला मिळेल. मागील हंगामात जर पाहिलं तर मोहा या संघाने सर्वच संघांना चकित केलं होतं, मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्या होत्या मागील हंगामामध्ये. तसं पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये उरण पनवेल विभागात खूप कमी स्पर्धा मागील हंगामात झाल्या, त्यातही आपली छाप सोडण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता मोहा कोळीवाडा संघाचा. तर टॉस केला जाईल, भातान आणि धाकटी जुई यांच्यामध्ये टॉस होईल. तर पाहूया नजर असतील या टॉसकडे सर्वांच्या, कारण यानंतरची मॅच कोंबडभुजी संघाने सर्वात जास्त धावा केल्या होत्या, त्यामुळे तो ऑटोमॅटिक क्वालिफाय झाला. 4 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीचे सामने 4 ओव्हरचे होतील याची नोंद घ्यायची आहे. टॉस झाला या ठिकाणी. भातान संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. फील्ड करण्याचा निर्णय घेतला. ओके, ठीक आहे, थँक्यू. जास्त बातचीत करणार नाही कारण की मॅच सुरू झाली आहे. थँक्यू. चौकाराने मात्र सुरुवात होताना पाहिलं मिळते. सलामीची जोडी एका बाजूला अनिकेत कोळी आणि त्यांच्या बरोबरीने सुयश कोळी ही जोडी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शंकर म्हात्रे यांना पण गोलंदाजीसाठी पाहतोय. या बॉलला थोडीशी उंची दिली होती, परंतु खेळलाय कव्हरच्या दिशेने. या बॉलला सीमारेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि अडवला देखील जातोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं शंकर म्हात्रे दिग्गज खेळाडू आहेत, अगदी 50, परंतु गेली कित्येक वर्ष त्यांना आपण खेळताना पाहतोय. आजही ते गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. बॉस फायटर या टीमसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. संजय पाटील सरांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते, ती म्हणजे मोहा कोळीवाडा. तर यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. मुंबईतील एक कोळीवाडा आहे, ट्रॉम्बे कोळीवाडा, मुंबईलाच अगदी बिलगुन असणारा. आणि या ट्रॉम्बे कोळीवाड्याला क्रिकेटचा खूप मोठा इतिहास आहे आणि आज त्याच ट्रॉम्बे कोळीवाड्यात मॅच रंगते. यावेळेला जर पाहिलं तर ऐक अनोखा फटका या ठिकाणी पाहिला मिळाला. या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे आणि धावा मिळतील 4. चौकार. सारख्या गोलंदाजांवर कमबॅक करण्याची क्षमता त्यांच्याकडेही आहे. प्रयत्न मात्र त्यांचा या ठिकाणी राहील कमबॅक करण्याचा, कारण आक्रमण सुरुवातीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेली आहेत. 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 झाली आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 62 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी असताना 10 धावा धावफलकावर आहे. आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिलं तर मिड ऑनच्या फिल्डरच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल, तिकडे बॉल अडवला जातोय. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. एकाच गावातील सर्व खेळाडू एका टीममध्ये असणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आज ते खेळलं जातं आहे मुंबईच्या या ट्रॉम्बे कोळीवाडा या गावामध्ये. कोळी बांधवांचं असणारं हे गाव ट्रॉम्बे. मुंबईच्या आजूबाजूला खूप सारे कोळीवाडे, म्हणजे आजही गाव पण टिकून ठेवलं गेलं या कोळीवाड्यांमध्ये आणि ते कोळीवाड्यांमध्ये आपण मॅच पाहतोय. यावेळेला जास्त शफल झाले. बॉलला खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्की स्क्वेअर लेग फाईन लेगच्या झोनमध्ये झालाय. चांगला फटका येताना पाहिला मिळाला. आणखीन एक चौकार या ठिकाणी येताना पाहिला मिळेल आणि चांगली सुरुवात मित्र मंडळी या ठिकाणी झाली आहे. 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं सुरू आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सुयश कोळी, दुसऱ्या बाजूला अनिकेत कोळी. 2 कोळी बंधू कोळी गावामध्ये, म्हणजे कोळी लोकांच्या या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये कोळी बंधूंनी धुमाकूळ घातलाय.
15 धावा धावफलकावर झाल्यात आणि 62 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शंकर म्हात्रे. यावेळेला मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसताना पाहायला मिळाला आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी फलंदाजाला. विकेटचं पतन. पहिला धक्का बसेल 15 या धावसंख्येवर. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिला धक्का तर दिलाय. धावसंख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी चांगली सुरुवात तर झाली होती, परंतु 3 चौकार त्या ओव्हरमध्ये आले होते. परंतु षटकाच्या शेवटी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला. त्याच वेळेला जर पाहिलं तर चांगली कॅच पकडली गेली आणि पहिला धक्का बसतोय. कमबॅक करावं लागेल आणि होऊ देखील शकतं, कारण बॉस फायटर हा संघ देखील तेवढाच ताकदवान आहे. ओवळे गावाला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. आमचे समालोचक महेश म्हात्रे देखील ओळे गावाला बिलॉंग करतात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओळे गावामध्ये खूप मोठं क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. खूप ओळे गावाच्या स्पर्धा हे देखील नेहमीच चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळत असतो. मिथुन दापोलकर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मिथुन दापोलकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपाने जर पाहिलं तर 1 धाव या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल. 16 वर जाईल ही धावसंख्या. तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत असेल आणि मी विनंती असेल राकेश गायकवाड साहेब आपण मंचावर यायचं आहे, कारण ग्रामीण क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम मात्र सध्याच्या घडीला केलं जातं आहे आणि स्वतः राकेश गायकवाड साहेब देखील इकडे उपस्थित आहेत. माझी विनंती असेल राकेश गायकवाड साहेब आपण मुख्य मंचावर यायचं आहे. ते ओवळे गावालाच बिलॉंग करतात. किंबहुना या अगोदर देखील संतोष म्हात्रे ते देखील ओळे गावालाच बिलॉंग करत होते. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू टाकला जातोय. यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा एका धावेचा या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या इकडे पुढे जाईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी मिथुन यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. ही स्पर्धा जर पाहिलं तर अगदी दिगोडे गावातून देखील बरेचसे क्रिकेटचे चाहते म्हणजे विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर हे देखील आनंद घेत आहेत. हो, चांगलं कमबॅक या ठिकाणी मिथुन दापोलकर यांचा होताना पाहायला मिळत आहे आणि आणखीन एक विकेट. वा, कमबॅक या ठिकाणी केलं गेलं. पहिल्या षटकात रन आल्या परंतु त्यातून सावरलेत. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी
20 झालं आहे आणि 2 विकेट माघारी परतलेले आहेत. दुसरं षटक मिथुन दापोलकर, खूप चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेला देखील फॉलो थ्रोमध्ये बॉल अडवला जातोय. काय कमबॅक केलाय मिथुन दापोलकर, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. पुन्हा एकदा या टीमला मॅचमध्ये घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. या षटकात केवळ 5 रन दिलेले आहेत. खूप छान गोलंदाजी. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी असेल. बॉस स्वतः गोलंदाजीसाठी यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. स्वतः संजय पाटील म्हणजेच बॉस फायटर्सवर संघाचे सर्व एक उद्योजक देखील आहेत आणि तेवढेच क्रिकेटवर त्यांचं प्रेम देखील आहे. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात रन आले, त्यानंतर मिथुन यांनी कमबॅक केला आणि आता मात्र बॉस खूप चांगली गोलंदाजी करतायत. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेत. जादुई गोलंदाजी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. लेंथ वरून मात्र बॉलला थोडासा हेलकावा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बॉस संजय पाटील. यावेळेला देखील एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. हळूवार पद्धतीने या बॉलला ढकललं. गणित बदलताना पाहायला मिळतं या षटकामध्ये मॅचचं. आता मात्र धडपण, प्रेशर मात्र मोहा कोळीवाडा संघावर येताना पाहायला मिळते. कारण सुरुवात जर पाहिली तर खूप चांगली झाली होती, परंतु आता चांगली गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्ची केली आहे गोलंदाजीसाठी संजय पाटील बॉस. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा निर्वाळा येतोय, व्हाईट बॉल. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 22 वर जाईल धावसंख्या. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील 1 रन मिळेल. स्कोर जर पाहिलं तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल 23 वर. या मॅचला जिंकण्यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत आणि त्याचबरोबर अजय बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला जर पाहिलं तर बिग हिट आणि विकेट मात्र मिळताना पाहायला मिळेल, ती म्हणजे बॉस संजय पाटील यांना. खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि विकेट मात्र या ठिकाणी मिळवली आहे. समीकरण मात्र या ठिकाणी बदलत आहे. काय गोलंदाजी केली, आपलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं आहे ते संजय पाटील यांनी. आणि एक विकेट देखील मिळवली गेली आहे आणि शेवटचा चेंडू मात्र अजूनही बाकी आहे.
तिसरं षटक मार्गस्थ आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. लक्ष्यापासून थोडेसे दूर चाललेत, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्यानंतर ते होऊ शकतं, परंतु प्रयत्न करावे लागतील. हो, ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा चांगला चेंडू पाईच्या स्वरूपातील सुंदर गोलंदाजी संजय पाटील बॉस यांनी केली आहे. 1 विकेट घेतली आणि या षटकात केवळ 3 धावा त्यांनी खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी आणि या संघासाठी माझी गोलंदाजी किती उपयुक्त राहू शकते दाखवून देत आहे. 24 धावा एकंदरीत झाल्या आहेत. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. जबत मॅचच्या दिशेने मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागेल. मागील हंगामात आमच्या टीमने धुमाकूळ का घातला होता मोहाला दाखवावं लागेल. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आपण पाहत आहोत ग्रामीण क्रिकेट. मिथून गोलंदाजीसाठी आलेत. आणखीन एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला जातोय. पहिल्या षटकात रन आल्यानंतर मिथून खऱ्या अर्थाने मॅचला सामन्यावर मात्र अंकुश मिळवण्याचा प्रयत्न राहिला. आणि तदनंतर जर पाहिलं तर संजय पाटील यांनी एक अप्रतिम षटक टाकलं आणि त्याच्या जोरावर जर पाहिलं तर मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु फलंदाजांनी प्रयत्न करावे लागतील. मनोज कोळी आहेत अजय यांच्या जोडीला. अजय कोळी मनोज कोळी ही जोडी मात्र मोहा कोळीवाडा या टीमसाठी. गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. असंच कित्येक वर्ष मात्र ट्रॉम्बे कोळीवाडा देखील खेळतोय. यावेळेला देखील जर पाहिलं तर अपील केलं गेलं. अपिलाचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. लेगबायच्या स्वरूपातील 1 धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 26 धावा धाव फलकावर. 24 लाईव्ह इव्हेंट्सला ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत 24 लाईव्ह इव्हेंटवर. खूप चांगलं कव्हरेज त्यांच्याकडूनही केलं जात आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर तो नक्कीच सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या या पुढील सुद्धा स्पर्धांचा. तर ज्यांना मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट मिळालेत पुढच्या मॅचेस ते टी शर्ट परिधान करून खेळायचं आहे. यावेळेला मात्र आक्रमण केलं जात आहे. हल्ला चढवला जातोय आणि हा हल्ला आहे 6 धावांचा. षटकार. क्या बात आहे. मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. संख्या 4 ने पुढे गेली. क्रिकेटचा मैदान आम्हा खेळाडूंची जान घेत पुढाकार आयोजनासाठी टीम पाटील 11. हा क्रिकेटचा मैदान आम्हा खेळाडूंची 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. या 2 फटक्यांनी मॅचमध्ये पुन्हा एकदा रंग भरले गेले. अजय कोळी यांच्या बॅटमधून आलेले फटके आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. मिथून पहिलं षटक तर खूप चांगलं टाकलं होतं, परंतु या षटकात आता आक्रमण होऊ लागलेली आहेत. या 2 चेंडूवर जर हे तर मॅच मात्र दुसरीशेपात येऊ शकते. तो प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच अजय यांचा असेल आपल्या मोहा गावासाठी. या वेळेला थोडीशी उंची जास्त दिली होती. हळूवार पद्धतीने रिलीज केला आणि तिकडेच बीट झाले. निर्धाव चेंडू येईल. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मोहा विरुद्ध बॉस फायटर ओवळे ही मॅच आपण पाहतोय.
महेश स्मृती मोह कोळीवाडा विरुद्ध बॉस फायटर ओवळे ही मॅच आपण पाहतोय. सेम बॉल, मागील बॉलची झेरॉक्स काढावी की काय अशा पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडीशी कमी गती, उंची थोडीशी जास्त होती आणि थोडासा पुढे रिलीज केला आणि आणखीन एक चेंडू निर्धाव टाकला. बघता बघता ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे, जिकडे एका ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. मनोज कोळी यांचा आज वाढदिवस आहे आणि नक्कीच आयोजन कमिटीचे सदस्य देखील आहेत. त्यांना आमच्या सर्वांकडून आयोजन कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला हॅलो आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी होताना पाहायला मिळते. मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले. एक रन त्या ठिकाणी मिळेल. 24 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 5 चेंडू शेवटचे बाकी आणि 24 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर गुलशन मात्रे यांना आपण पाहतोय. उद्या देखील मोठमोठ्या टीम या ठिकाणी उद्या परवा दोन्ही दिवस नामवंत संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. या भव्य दिवस स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतील. पहिल्यांदाच अशा पद्धतीने म्हणजे वर्तुळाकार पद्धतीचं हे मैदान आता पाहायला मिळते. पूर्वी पद्धतीचं घाई करायची. यानंतर मॅचेस बाकी आहेत. वा यावेळेला मात्र चेंडूला पुन्हा एकदा वळण देण्याचा प्रयत्न राहिला. चांगल्या टप्प्यावर गुलशन यांच्याकडून चेंडू टाकला गेला आणि तिकडनं वळवला देखील गेला. चांगली गोलंदाजी. बॉस फायटर टीम फलंदाजी चांगली झाली आणि गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्यात आलं. विशेष म्हणजे मी मिथून आणि त्याचबरोबर संजय पाटील यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं. 3 धावांचं टाकलं षटक. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला फाईन लेगच्या क्षेत्रात. तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु निष्फळ ठरतोय. येईल चौकार. शरद पोलीस स्मृती चषक गाजतई साऱ्या महाराष्ट्राला. शरद पोलीस स्मृती चषक गाजतई. तर जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी मॅच आता जवळपास झुकली आहे परंतु आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. एक बिग हिट पुन्हा एकदा अजय कोळी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. षटकार. 6 धावा. पंचाच्या भूमिकेत जर पाहिलं तर नीरज राणावत, हेमंत कोळी सर आणि त्याचबरोबर बोराडे सर यांना आपण पाहतोय. जे त्रिकूट आपल्याला मात्र मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने कव्हर करताना पाहायला मिळतं. ती टीम याही ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहे. माहुल कोळेवाड्याचे आमचे हेमंत कोळी सर, त्याचबरोबर नवी मुंबईचे राणावत सर आणि कामोट्याचे बोराडे सर हे त्रिकूट या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आज समालोचन कक्षात माझ्याबरोबर 2 स्थानिक समालोचक परंतु किरण सर आणि सिराज सर जे या परिसरातील बहुतेक स्पर्धा ते कव्हर करत असतात ते पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नवी मुंबईचे हर्षल मडवी सर आणि गुणलेखनामध्ये जर पाहिलं तर रायगडातील एक नामवंत, रायगडातील नाही तर महाराष्ट्रातील नामवंत गुणलेखक आणि केवळे गावचे सरपंच आमच्या बाजूला गुणलेखनाच्या भूमिकेत आहेत. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आणि मॅच आता औपचारिकतेच्या दिशेने चालली आहे. ही मॅच आता ओवळेच्या दिशेने निघाली आहे.
कारण बॉस फायटर आज बॉस मात्र गोलंदाजी अशी काही केली आहे, सर्वांना खुश केलं बॉसने. खुश आहे बॉस. हा पुढच्या दोन्ही टीम भातान धाकटी जुई लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. याही वेळेला आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. बॉल हवेत आणि या मॅचला बॉस फायटर संघाने आपल्या अनोख्या शैलीत जिंकलंय. अभिनंदन. अश्विन यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी खूप चांगला खेळ केला. 14 चेंडूत 28 धावांची खेळी केली. प्रतीकने त्यांना साथ दिली. सागर गायकवाडने देखील साथ दिली. गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर शंकर मात्र 1 विकेट घेतली. 15 रन. संजय पाटील उत्तरार्धात डावाचे नायक 3च रन दिल्या आणि 1 विकेट घेतली. परंतु सामनावीराचा पुरस्कार जो आहे तो जातोय अश्विन पाटील यांना, ज्यांनी 28 धावांची खेळी केली. महत्त्वपूर्ण अशी खेळी. आणि दुसरी